मला एक मित्रांनो माहिती द्या की हे खरंच आहे का? सोशल मीडियावरती मी पाहिलं आहे की ज्या पूर्वीच्या ज्या नोटा होत्या ना, की त्याच्यामध्ये जास्त पैसे मिळतात किंवा त्याला व्हॅल्यू असते. अशा अनेक व्हिडिओ मी सोशल मीडियावरती पाहिले, पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हे खरंच आहे का? तर माझ्याकडे 2 नोटा आहेत आणि त्या नोटा आहेत 10 रुपयाच्या. 10-10 रुपयाच्या म्हणजे असे नोटा आहेत त्या. तर ते आणि मेन म्हणजे त्या नोटांवरती महात्मा म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नाही. तर मी त्या तुम्हाला नोटा दाखवतो आणि मग त्या पहा आणि मग कमेंट करा. हे बघा, ही फर्स्ट नोट आहे, ही 10 रुपयाची आहे. तर तुम्ही हिला म्हणजे तुम्ही लाईटमध्ये जरी बघितलं असं, तुम्हाला तर दिसणार नाही आहे, पण लाईटमध्ये दिसलं ना तर ह्या पोझिशनला पण गांधीजी नाही आहेत. सिम्बॉल फक्त आहे ना ह्या नोटीचाच येतोय. आणि अजून एक माझ्याकडे दुसरी नोट आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. एक मिनटं थांबा. ही पहा, ही दुसरी नोट आहे जी की ब्लॅक कलरची आहे. त्यालाही कुठेही महात्मा गांधीजींचं हे नाही आहे. त्यालाही हा सिम्बॉल आहे. कुठला? हा. आणि तुम्ही असं झूम करून जरी पाहिलं ना तरी इथं पण हा सिम्बॉल दिसतोय. आणि मला काही जण म्हटले की ह्याची जी सिरीज आहे ना, ही सिरीज आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे आणि ह्याच्यावरती साधारणपणे 1,00,000 किंवा 30,000 रुपये असे काही मिळतात. तर हे काय खरं आहे का खोटं आहे काय माहिती, पण तुम्ही कमेंट करून मला सांगा की हे खरं आहे का काय. मला तर काय माहीत नाही आहे, पण मला ज्यांनी दिलेत ना तर मी हे जपून ठेवलेले आहेत बरं का. आणि ह्या नोटा नीट पहा. हे बघा, ही अशी 10ची नोट आहे आणि आणि ही आणि ही जी आहे हिच्यावरती महात्मा गांधीजीचा कुठे नाही आहे आणि हिची सेरेल. आणि ह्या तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया ह्याची प्राईस कितीपर्यंत जायला पाहिजे तेही सांगा. तर व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवला होता. धन्यवाद.